इफ साइन थीटा इज इक्वल टू, तुम्हाला रिलेशन माहिती आहे, साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. क्लिअर इथपर्यंत. सो याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, इन्व्हर्ट इंटू घेऊ शकता. सो कोसेक थीटा इज इक्वल टू व्हॉट, इट इज 1 बाय साइन थीटा. क्लिअर इथपर्यंत. इज इक्वल टू 1 अपॉन, आणि साइनची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे मित्रांनो, इज 7 बाय 25, and this equation can be written as 25 by 7. So therefore cosec theta is equal to what, 25 by 7 is the required answer. Now let's move on to, in the given figures AR हा perpendicular आहे, ओके, BC ला perpendicular आहे, AR is perpendicular to PQ. then complete the activity and finding the, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ. ABC काढायचा आहे आणि APQ काढायचा आहे. ओके, याचं काढायचं आहे. सो देअरफॉर ऍक्टिव्हिटी आहे एरिया ऑफ ट्रायंगल. लिहिताना काय लिहायचं मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 पासून तुम्हाला हे ऍज इट इज लिहावं लागेल, ऍज इट इज फॉर द 2 मार्क्स. तुम्ही म्हटले की फक्त फिलअप करतो असं चालणार नाही. ओके, नाव आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ म्हणजे काय होतं, इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आता बेस काय घेतला यांनी बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा बेस काय, इट इज BC, म्हणजे इथं BC येणार, BC बाय बघा BC, आणि हाईट काय या ठिकाणी AR, म्हणजे हा AR येणार, आणि परत या ठिकाणी Q आणि AR, म्हणजे या ठिकाणी बघा AR आणि AR कॅन्सल झालं. हे कॅन्सल करायचं नाहीये तुम्हाला, त्या ठिकाणी फक्त लिहायचं आहे. ओके, AR झालं तर उरलं काय मित्रांनो या ठिकाणी BC बाय PQ, BC बाय PQ. तर तुम्हाला ही संपूर्ण ऍक्टिव्हिटी या ठिकाणी लिहायची आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन आहे, ऍक्टिव्हिटी PQ बाय PR. काय होणार, PR होणार. ओके, PQ बाय जवळचं पहिलं घ्यायचं इंटू दूरचा घ्यायचं, अकॉर्डिंग टू द टॅन्जेंट सेगमेंट सेकंड थेरम्स. ओके, हो, टॅन्जेंट सेकंड सेगमेंट थेरम बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं पण आहे. सो PS स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, PS स्क्वेअर इज इक्वल टू PQ, आणि PR म्हणजे काय होतं, PR मीन्स PQ प्लस QR. क्लिअर. QR ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, QR ची व्हॅल्यू आहे इट इज 6.4. तर 6.4 येणार या ठिकाणी, 6.4 आणि 3.6 10 आलं, 10 चा मल्टिप्लाय 36, म्हणजे याची PS व्हॅल्यू किती येणार, 6 येणार मित्रांनो. किती येणार, 6 येणार. दिस इज 6. ठीक आहे, क्लिअर. तर इथं आर्क काढायचा आहे, थीटा अपॉन 360. सपोज एरिया ऑफ आर्क जर असेल तर काय होणार, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर होतं. बट या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थीटा बाय 360 इंटू 2 पाय आर, असं होईल 2 पाय आर. तर 90 होणार किती, 90 बाय 360 म्हणजे 1/4. इथं येणार आरची व्हॅल्यू किती दिलाय, 14. हा 7 1 चा 7, 7 2 चा 14. तर हे येणार किती, 44 आणि 88 येते. 88 म्हणजे हे 2 म्हणजे 22 येत आहे मित्रांनो. ओके, 22